जय भीम नमो बुद्धाय. मिलिंद प्रश्न या पुस्तकामध्ये कावळ्याचे 2 गुण सांगितलेले आहेत. भंते नागसेन, तुम्ही म्हणता की भिक्षुत कावळ्याचे 2 गुण असले पाहिजे, ते 2 गुण कोणते? भंते नागसेन उत्तर देतात, महाराज, कावळा सदैव सतर्क आणि सावध असतो. याप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने आपल्या इंद्रियांना ताब्यात ठेवून अत्यंत संयमित, सदा शंकित, सतर्क आणि सावधान असावे. कधीही बेसावध राहू नये. महाराज, कावळ्याचा हा पहिला गुण भिक्षुत असावा. नंबर 2, महाराज, याशिवाय कावळ्यास खाद्यपदार्थ मिळाला तर कावळा आपल्या जात भाईंना बोलावून मगच खात असतो. त्याप्रमाणे योग साधना करणाऱ्या भिक्षूने आपल्या सदाचारी गुरु बांधवामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता धर्मविनयाप्रमाणे प्राप्त झालेले भोजन इतकेच नव्हे तर आपल्या पात्रातील भोजन सुद्धा वाटून खावयास पाहिजे. महाराज, कावळ्याचा हाच दुसरा गुण भिक्षुत असायला पाहिजे. महाराज, धर्मसेनापती स्थवीर सारीपुत्रांना सुद्धा म्हटले आहे, तपस्व्याला अनुकूल असे भोजन जेव्हा लोक मला देत असतात तेव्हा मी आपल्या सहयोगी बांधवात वाटूनच ग्रहण करीत असतो.